नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये नवीन पद भरती आलेली आहे. जवळपास 950 जागांचा समावेश आहे. मित्रांनो, या नवीन पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. महत्त्वाचं म्हणजे पुणे, मुंबई अशा प्रकारच्या ठिकाणीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. मित्रांनो, वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यासोबत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा, ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे. इथे जर म्हटलं तर पुणे या ठिकाणी जागा आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक पदानुसार कुठं किती जागा आहे याच्याविषयी माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे, वेगवेगळ्या जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. मित्रांनो, ज्या पण पदासाठी किंवा ज्या पण जागांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, इथं व्ह्यू डिटेल अँड अप्लायचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला लगेच सुरुवात करू शकता. मित्रांनो, पेमेंट वगैरे तुम्हाला अतिशय चांगल्या रीती असतं. मित्रांनो, त्यासाठी या जागा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. तर यांच्याविषयी संपूर्ण माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या गोष्टीवरती चर्चा करूया. मित्रांनो, या जागा ऑल इंडियासाठी असणार आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजे पुणे, मुंबई हे जे महत्त्वाचे महाराष्ट्रातील ठिकाण आहे याच्या ठिकाणच्या जागा सेपरेट असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सेपरेट अर्ज करू शकता. जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रासाठी अर्ज करताय, महाराष्ट्राच्या ठिकाणच्या जागांसाठी अर्ज करताय, तर तिथेच तुम्हाला पोस्टिंग दिली जाणार आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला कुठे किती जागा आहे प्रत्येक ठिकाणी आणि त्यासोबत आपल्याला त्यांची माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा, थोडक्यात सर्वप्रथम आपण माहिती जाणून घेऊया. त्यानंतर जागांसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये जवळपास 950 जागांसाठी भरती आलेली. मित्रांनो, या भरतीविषयी कोणकोणती पदं, या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याच्यामध्ये आपल्याला एवढे पद बघण्यासाठी भेटतात. या पदांची नावं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. आता या पदसंख्या तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत, बघा इथं पदसंख्या दिलेल्या आहेत. यामध्ये बेंगलोरमध्ये किती जागा आहेत, चेन्नईमध्ये, दिल्ली, हैदराबाद, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर कोलकाता. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला मुंबई, ठीक आहे, मुंबई या ठिकाणी 24 जागा बघण्यासाठी भेटतात आणि त्यासोबत पुणे या ठिकाणी 248 म्हणजे सर्वात जास्त जागा पुणेमध्ये बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे, तर तुम्ही इथं अर्ज करू शकता किंवा इथं अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा याच्याविषयी पुढे मी तुम्हाला लगेच थोड्या वेळाने माहिती देणार आहे. जसे की आता सर्वात जास्त पुणे या ठिकाणी जागा आहेत, तर पुणे या ठिकाणी ज्या जागा आहेत यांच्याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत. तर टोटल जर म्हटलं तर 248 जागा आपल्याला पुणे विभागामध्ये बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अदर ठिकाणी अर्ज करायचा असेल तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही प्रत्येक पदानुसार जागा माहिती करून घेऊ शकता आणि त्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता. ती कसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे. तर बघा, या पुणेच्या जागा आहेत. मित्रांनो, याच्याविषयी माहिती आता आपण जाणून घेत आहोत. यामध्ये टोटल 9 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. कोणत्या पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. टोटल अशा प्रकारच्या 248 जागा आहेत. मित्रांनो, यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. एका वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. त्या वेबसाईटला भेट देऊन या जागांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. जसे की पहिलं जे पद आहे याच्यासाठी पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत काही अनुभव देखील असणं गरजेचं असणार आहे. एकच जागा असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रोजेक्ट असोसिएट हे जे पद आहे याच्यासाठी 43 जागा आहेत. स्टाफच्या जागा आहेत, काही मॅनेजरच्या जागा आहेत, इंजिनियरच्या जागा आहेत. मित्रांनो, याच्यासाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी इथं शैक्षणिक पात्रता असणार आहे. तर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या या पेजचा. एकूण जर म्हटलं तर अशा प्रकारच्या या 9 जागा आहेत. मित्रांनो, 9 जागांसाठी कुठं किती पदसंख्या आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार पुढे आल्यानंतर इथं 9 जागांसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, पहिल्या पदासाठी काय लागणार आहे, दुसऱ्या पदासाठी, तिसऱ्या पदासाठी, अशा प्रकारे पदानुसार शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती दिलेली आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला वयाची अट दिलेली आहे. मित्रांनो, वयाची अट भरपूर असणार आहे. जे पद पहिलं असणार आहे याच्यासाठी 40 वर्षापर्यंत, 50, त्यानंतर 40 वर्षापर्यंत, 45, 56, 50, 35 आणि 40. यामध्ये देखील SC ST या विद्यार्थ्यांना 5 आणि 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना इथं 3 वर्षाची सूट देखील असणार आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे, परंतु महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या ठिकाणी सेपरेट जागा असणार आहे. मित्रांनो, तर याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्येच नोकरीचं ठिकाण असणार आहे.
पुढे जर म्हटलं तर फी किती असणार आहे, फी कोणत्याही प्रकारची घेतली जाणार नाहीये. ही एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. फ्रीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 5 डिसेंबर 2024 रात्रीचं 6 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती झाली. जर तुमची यामध्ये शैक्षणिक पात्रता बसत असेल तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी अर्ज करा. पेमेंट वगैरे चांगलं आहे. नोटिफिकेशन आणि त्यासोबतच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला ओपन करायचंय. ठीक आहे. तर इथे बघा प्रत्येक याच्यानुसार वेगवेगळं आहे. आता मी फक्त पुणे या ठिकाणी ज्या जागा आहेत याच्याविषयी माहिती इथं ओपन केलेली आहे. ऑल यांची माहिती बघायची असेल तर तुम्हाला ही वेबसाईट आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये ऑल इंडियाच्या ज्या जागा आहेत यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. इथं व्ह्यू अँड डिटेलचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ज्याच्यासाठी पण अर्ज करायचा व्ह्यू अँड डिटेल इथं तुम्हाला क्लिक करायचंय. जागांविषयी संपूर्ण माहिती समजून येईल. त्यानंतर क्वालिफिकेशन, लोकेशन कुठं असणार आहे, एज किती लागणार आहे, एज्युकेशन काय लागणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. ही वाचायची आणि त्यानंतर लगेच तुम्हाला अप्लाय वरती क्लिक करायचंय. अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लगेच इथं तुमचा फॉर्म भरायला चालू होऊन जाईल आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा इथे देखील अप्लायचं ऑप्शन आहे. अप्लाय वरती क्लिक करून तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटतील. जिथं पण तुम्हाला अर्ज भरायचा आहे तिथे तुम्ही लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. जसं की इथं बघा आपल्याला पुणेमध्ये जिथं पण जागा आहे तिथं अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला ठिकाण वगैरे बघून घ्यायचं, जागा वगैरे बघून घ्यायचं आणि तिथे लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायचा. जसं की इथं सॉफ्टवेअर डेव्हलपरचं आपल्याला काम आहे. तर व्ह्यू डिटेल अँड अप्लायचं ऑप्शन आहे. इथे आपण क्लिक करणार. संपूर्ण डिटेल तुम्हाला इथं दिलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची. त्यानंतर लगेच अप्लायचं ऑप्शन आहे. अप्लाय वगैरे तुम्हाला इथं क्लिक करायचंय. बघा इथं पेमेंट किती असणार आहे, पेमेंटची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. बघा पेमेंट तुम्हाला प्रत्येक किती महिन्याला, किती वर्षाला किती पेमेंट भेटणार आहे, पॅकेज किती असणार आहे, ह्याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे आणि जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तुमची सॅलरी देखील वाढणार आहे. ह्याच्याविषयी तुम्हाला पुढे माहिती दिलेली आहे. ठीक आहे. इथं अप्लाय वरती क्लिक करून ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून इथं गेट ओटीपी वरती क्लिक करायचं. ओटीपी फिलअप करायचं आणि बाकीची थोडीफार इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. अशा प्रकारची इथं माहिती असणार आहे. बाकीची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे जी की तुम्ही इथं बघू शकता. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन नोकरीविषयी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.